क्वेश्चन, 5वा क्वेश्चन, गोल्डन टायगर जो आहे तो कोणत्या ठिकाणी आढळलेला आहे? आता गोल्डन टायगर जो आहे तो अतिशय महत्वाचा. हा काय आहे की गोल्डन वाघ ना, गोल्डन वाघ म्हणतो ना याला आपण, गोल्डन वाघ जो आहे हा कोणत्या ठिकाणी आढळलेला आहे? पहिल्यांदा आढळलेला आहे आणि खूप दुर्मिळ आहे. दुर्मिळ असल्यामुळे महत्वाचा आहे. आता हा काय गोल्डन टायगर जो आहे तो आपल्याला काझीरंगा नॅशनल पार्क जे आपलं काझीरंगा नॅशनल पार्क जे आहे ते ह्या ठिकाणी गोल्डन वाघ जो आहे तो आढळलेला आहे. खूप महत्वाचा आहे, त्यामुळे लक्षात ठेवा पहिल्यांदा सापडलेला आहे. आणि काझीरंगा नॅशनल पार्क जे हे कशासाठी फेमस आहे आपल्या इथं? तो आहे एक शिंगाचा गेंडा. एक शिंगी गेंडा जो आहे, एक शिंगी गेंडा जो आहे ना, एक शिंगी गेंडा जो आहे तो ह्यासाठी आपल्याला एक शिंगी गेंड्यासाठी हा काझीरंगा नॅशनल पार्क जो आहे तो प्रसिद्ध आहे. फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं हे काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात येतं, कोणत्या भागात आहे, कोणत्या ठिकाणी येतं हे काझीरंगा नॅशनल पार्क हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. आणि गोल्डन टायगर जो आहे तो काझीरंगा नॅशनल पार्क या ठिकाणी आढळलेला आहे आणि तो एक शिंगी गेंड्यासाठी हे नॅशनल पार्क जे आहे ते आपल्याला प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं. चला आता पुढचा क्वेश्चन, दोन 2023-24 चा जलयोद्धा अवॉर्ड, जलयोद्धा अवॉर्ड जो आहे कोणाला देण्यात आला? म्हणजे काय 2023-24 चा जलयोद्धा अवॉर्ड जो आहे तो कोणाला देण्यात आला? आता पहिल्यांदा बघूया हे देतं कोण. पहिल्यांदा हा अवॉर्ड जो आहे तो देतो कोण? दोन व्यक्ती आहेत, दोन संस्था आहेत यामध्ये. एक आहे आपलं, एक आहे इंडियन गव्हर्नमेंट जे आहे भारत शासन जे ते देतं, आणि एक आहे युनेस्को जे आहे ते ह्यांच्याकडून हा अवॉर्ड जो आहे तो जलयोद्धा अवॉर्ड जो आहे तो देण्यात येतो. मग 2023-24 चा जलयोद्धा अवॉर्ड जो आहे तो कोणाला देण्यात आला? ते देण्यात आलं नोएडाला. नोएडा जे ते ह्यांना देण्यात आलं. नोएडा येतं कुठं? ते येतं युपी मध्ये. नोएडा युपी प्राधिकरण. नोएडा प्राधिकरण जे आहे त्यांना 2023-24 चा जलयोद्धा अवॉर्ड जो आहे तो देण्यात आला. कोण देत आहे? युनेस्को आणि इंडियन गव्हर्नमेंट यांच्या मार्फत हा दिला जातो. मग 2023-24 चा जलयोद्धा जो काय अवॉर्ड जो आहे तो नोएडाला देण्यात आला. हे महत्वाचं. आता मग कोण सांगतं? हे सगळ्याला माहिती नोएडा. नोएडाचं लॉंग फॉर्म काय आहे? नोएडा म्हणजे काय हे माहिती पाहिजे ना सगळ्यांना. हे कधी विचारलं नाही, पण विचारण्याची शक्यता पण आहे. आणि नोएडाचं लॉंग फॉर्म काय आहे? नोएडामध्ये जे लोक कामाला आहेत ना त्यांनाही याचं लॉंग फॉर्म माहिती नाही इतकं, म्हणजे कुणी ह्याच्याकडे लक्षच दिलं नाही ना. की नोएडा फक्त माहिती आहे. नोएडा म्हणजे काय? नोएडा म्हणजे न्यू ओखले इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी जे आहे, अथॉरिटी जे आहे न्यू ओखले इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी जे हे लॉंग फॉर्म कशाचा आहे? तो नोएडा प्राधिकरणाचा आहे. नोएडा येतो कुठे? युपी मध्ये येतात. 2023-24 चा जलयोद्धा अवॉर्ड जो आहे तो नोएडाला देण्यात आलेला आहे. आता मला एक सांगा, 2024 साठी सगळ्यात स्वच्छ राज्य कोणतं आहे? कोणाची निवड झालेली आहे? स्वच्छता सर्वेक्षण झालेलं आहे ना. तर 2024 साठी सगळ्यात स्वच्छ जे आहे हा कोणतं स्टेट आहे? ते आपला काय आपला महाराष्ट्र जो आहे तो स्वच्छता सर्वेक्षण 2024 मध्ये सगळ्यात स्वच्छ जो आहे ते महाराष्ट्र म्हणून घोषित झालेला आहे. आणि 2023-24 चा जलयोद्धा जो आहे तो अवॉर्ड जो आहे तो कुणाला देण्यात आलेला आहे? नोएडाला देण्यात आलेला आहे. इतकी माहिती लक्षात पाहिजे. नोएडाचा लॉंग फॉर्म काय? न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी जे आहे
या नोएडाचा लॉंग फॉर्म आपल्याला असल्याचं दिसून येतो. पुढचा क्वेश्चन आता 7वा क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन जो आहे तो 7वा क्वेश्चन आहे आपला आणि एक शेवटचा क्वेश्चन म्हणून आहे हा. आणि शेवटचा क्वेश्चन होण्याआधी एक लाईक जे आहे ते झालं पाहिजे आपल्याला, लाईक आणि सबस्क्राईब जे आहे ते झाले पाहिजेत आपल्याला. आणि 7वा जो आहे हा क्वेश्चन जे आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक इंडेक्स आहे. या इंडेक्सचं नाव काय, एक इंडेक्स आहे. हा इंडेक्स कोणता आहे, आता एका इंडेक्स आहे त्याला टॉम म्हणतात. टॉम इन जे नाही, टॉम इंडेक्स, टॉम इंडेक्स हा ट्रॅफिक इंडेक्स आहे. काय टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023 चा आहे. हा काय टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023 नुसार कोणतं सिटी म्हणतो देश नाही, कोणतं सिटी हा सगळ्यात सावकाश आहे. सगळ्यात सावकाश जे ते कोणतं आहे, म्हणजे टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023 नुसार कोणती सिटी सगळ्यात सावकाश सिटी. सावकाश सिटी म्हणजे काय की असे सिटी आहे ज्या ठिकाणी वाहनांची संख्या खूप कमी आहे, जास्त आहे. वाहनांची संख्या खूप जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी 1 किलोमीटर अंतर जे आहे ते आपल्याला जाण्यासाठी जवळपास 25 ते 30 मिनिटे जे आहेत ते लागतात किंवा त्यापेक्षा जास्त लागतात. त्याला म्हणायचं सावकाश सिटी किंवा हळू सिटी म्हणून किंवा सावकाश सिटी जे ती 2000 टॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023 ची इंडेक्स आत्ता आलेली आहे, 2024 ची आलेली नाही, 2023 ची आत्ता आलेली आहे. त्यामुळे 2023 च्या ह्या टॉम इंडेक्स ट्रॅफिक इंडेक्स नुसार सगळ्यात सावकाश सिटी कोणती, देश विचारले नाही, कोणती सिटी आहे ती म्हणजे लंडन. युनायटेड किंगडम मध्ये येते लंडन जे ती सगळ्यात सावकाश सिटी आपल्याला असल्याचे दिसून येते. टॉप 10 जे आहेत ना, टॉप 10 मध्ये टॉप 10 मध्ये इंडियातील किती सिटींचा समावेश आहे, 2 सिटी. टॉप 10 मध्ये इंडियाची किती सिटी आहेत, 2 सिटी. मग पहिली कोणती आहे, म्हणजे इंडियामध्ये सगळ्यात सावकाश सिटी कोणती आहे, ती आहे बेंगलोर आहे. आणि एक आहे सेकंड नंबरला कोणती, ती आपली पुणे जे आहे ते सगळ्यात आपल्या या ठिकाणी सेकंड, म्हणजे आपल्या राज्यामध्ये टॉपला कोणते पुणे असेल, देशामध्ये टॉपला कोणते बेंगलोर आहे, देशामध्ये सेकंड कोणती आहे पुणे आहे. आणि संपूर्ण जगामध्ये टॉपला कोण आहे, ते लंडन सिटी जी आहे ही ट्रॅफिक इंडेक्स नुसार सगळ्यात सावकाश सिटी म्हणून तिला ओळखलं जातं. कळलं. आता काही सिडॅक म्हणजे सिडॅक सगळ्याला, सिडॅक जे आहे सिडॅक त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, सिडॅक हे पुण्याला आहे ना, सिडॅकचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, पुण्याला आहे. त्यासोबत एक पेन्शन योजना झालेली आहे, त्याला म्हणतो विश्वकर्मा पेन्शन योजना. विश्वकर्मा पेन्शन योजना नुकतीच 1-2 दिवसाआधी लागू झाली. विश्वकर्मा पेन्शन योजना कोणी लागू केली, म्हणजे विश्वकर्मा पेन्शन योजना जी आहे कोणी लागू केली, ही केली राजस्थान शासन जे आहे त्यांनी काय केलं की विश्वकर्मा पेन्शन योजना जी आहे ती लागू केलेली आहे. आता मग मला एक सांगा, एक विधायक एक पेन्शन ही योजना कोणी लागू केली, काय विचारतो मी, एक विधायक एक पेन्शन, एक विधायक एक पेन्शन, ही पण योजना आहे ना, ही आपल्यासाठी नाही, म्हणजे जनतेसाठी नाही. म्हणजे विधायक म्हणजे काय, हिंदीचा शब्द आहे विधायक म्हणजे आपण एमएलए म्हणतो, आमदार म्हणतो, त्यांच्याशी एक आमदार एक पेन्शन असं म्हणू आपण. एक आमदार एक पेन्शन ही योजना कोणी लागू केली, ही केली पंजाबने. म्हणजे पंजाब या शासनाने काय केले, एक विधायक एक पेन्शन जे कधी हिंदीमध्ये येईल
काय पंजाबमध्ये पंजाबी लँग्वेज आहे ना, मग त्या ठिकाणी ह्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं जाईल पेपरला आपल्या की एक विधायक एक पेन्शन कोणी लागू केली, त्या पंजाब ह्या राज्याने एक विधायक एक पेन्शन ही योजना लागू केली. आणि सेडॅकचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, पुण्यामध्ये आपल्या सेडॅकचं मुख्यालय दिसून येते. त्यासोबत सांगा कृष्णा नदी सगळ्याला माहिती, कृष्णा नदी जी आपली तिचा उगम कोणत्या ठिकाणी, महाबळेश्वर. कुठे येतं महाबळेश्वर, स्वतः तालुक्यात आहे महाबळेश्वर आहे. मग हे कोणत्या तालुक्यात असं म्हणजे विचारू नका की महाबळेश्वर हा एक स्वतः तालुका आहे. जिल्हा कोणता येतो, सातारा जिल्हा, सांगली येत नाही. अनेक जण कन्फ्युज होतात यामध्ये सातारा आणि सांगलीमध्ये. तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा जिल्हा या ठिकाणी झालेला आहे. तसंच भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला, भीमा नदी जी आहे तिचा उगम कोणत्या ठिकाणी झाला, ते भीमाशंकरला झाला. कुठे भीमाशंकर जे आहे त्या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला. आणि ह्याला तालुका येतो आंबेगाव तालुका, त्याचा तालुका येतो आंबेगाव जो आहे तो ह्याला तालुका आपल्याला असल्याचं दिसून येतो. जिल्हा पुणे हा येतो. दोन महत्वाचे, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला झाला, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर स्वतः तालुका आहे. आणि भीमा नदीचा उगम भीमाशंकरला झाला, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे अशा पद्धतीने येतं. आणि टॉम ट्रॅफिक इंडेक्स यानुसार जगातील जे काही सिटी आहे सगळ्यात सावकाश सिटी ही लंडन UK ही आपल्याला असलेले दिसून येते. टॉप 10 मध्ये इंडियातले 2 आहेत, इथे 2. त्यामध्ये टॉप 10 मध्ये इंडियातले 2 आहेत. त्यामध्ये पहिलं जे आहे ते बेंगलोर आहे आणि सेकंड जे आहे ते आपलं पुणे या ठिकाणी येत असलेलं आपल्याला दिसून येतं. आजचा व्हिडिओ हा इथंच थांबूयात आपण. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आजच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि जास्तीत जास्त लाईक झाले पाहिजे. आजचं आपल्याला जवळपास ह्या व्हिडिओला 100 लाईक ते पडले पाहिजे. काय म्हणतो मी, 100 लाईक जे आहेत ते झाले पाहिजे. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ओके.